हेलो प्रसाद सर. अरे आज पहिला मी ही आहे. हेलो सई मॅम. हाय. सजवलेला बेड, रोमॅन्टिक म्युझिक, असं एक सुंदर वास, सजलेला मी, हे दोन हंस. यावरनं तुम्हाला कळलेलंच असेल की आज एका मुलाची मज्जा आहे. प्राजू यू रिअली मिस्ड इट. म्हणजे आज रिअली मिस्ड इट. म्हणजे आज म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. आज मी हनीमूनला आलोय आणि काय म्हणजे मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे कारण माझी लाईफ पार्टनर क्रिएटिव्ह आहे. क्रिएटिव्ह लाईफ पार्टनर कशी सुंदर असायला हवी, सुशील असायला हवी, शालीन असायला हवी, त्याचबरोबर ती क्रिएटिव्ह सुद्धा असायला हवी. याचं कारण म्हणजे असं लाईफ असं नाही राहत. लाईफ असं क्रिएटिव्ह होतं, यु नो. संसार असा क्रिएटिव्ह होतो, घर असं क्रिएटिव्ह लागतं, हनीमून पण असं एकदम क्रिएटिव्ह होतो. खरोखरच्या हनीमूनला आलीये. प्लीज प्लीज मला आता तरी सोडा. नाही, मी हनीमूनचा सीन नाही लिहिते, मी खरंच हनीमूनला आले आहे. हा माझा असिस्टंट आहे ना, तो देईल एपिसोड. हा प्लीज मला आजचा दिवस, हा प्लीज सोडा. हा ओके, बाय बाय बाय. मला वाटलं असंच होणार आहे काय सगळं पुढे. अरे यार प्रिया, काय करू यार मी तुझं. प्रिया यार तू केवढी गोड आहेस प्रिया. काय तुझ्या खळीत मी माझ्या प्रेमाची लांबी भरू का ग. सुहाग रात है, घूंघट उठलेला आहे, सिमट रही है तू शर्मा के अपनी बाहों में. प्रिया प्रिया मला खरं सांग, माझ्या डोळ्यात तुला आता काय दिसतंय. भाईंदर. भाईंदर भाईंदर दिसतंय माझ्या डोळ्यात. गुगल मॅप्स लावलेत की काय. सॉरी एकच मिनिट दे मला फक्त एक. ओके 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 हा घे घे घे. हॅलो भाईंदरला राहतो तो. भाईंदर. अरे असं कसं लागत नाहीये. सेटच्या शेजारी घर आहे त्याचं, त्याच्या घरी जा आणि चेक करा. हा अरे यार मग आता काय करायचं. हा ठीक आहे बघते काय ते. काय ठेव ठेव. काय 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 झालं काय. कोण राहतो भाईंदरला. काय झालं. अरे माझा असिस्टंट आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. मी सिरियल लिहिते ना NK-N2. NK-N2. नांदू का नको नांदू. तर त्या सिरियल साठी मी असिस्टंट नेमला होता आणि त्याने आज एपिसोड देणं गरजेचं आहे कारण की मी इथे आहे पण त्याचा फोन लागत नाहीये आणि तो घरी सुद्धा नाहीये आणि आता नाईट शिफ्ट लागलीये आणि सीनच नाहीये आणि अख्खं शेड्यूल तिकडे आणणार आहे आता. कशाला पॅनिक होतेस. येईल तो, काही काळजी करू नको. कसा येईल तो. हो तो फोनही त्याचा फोन बंद आहे. येणार तो. तू नको टेन्शन घेऊस. येणार तो. ये. मलाच आता लिहायला लागणार आहे. लिहायला लागणार आहे म्हणजे. प्रिया प्रिया हॅलो. अरे हनीमून पे तू लॅपटॉप काढतेस. लक्षात घे. प्रिया नाही नाही. प्रिया ज्या लॅब्सवर माझं डोकं पाहिजे त्या लॅब्सवर टॉप आहे. असं झालंय. मला 5 मिनिटं दे अंकू. अरे यार 5 मिनिट. काय फालतू. 5 मिनिटानंतर तूच माझा लॅपटॉप. अगं पण यार तू इथे सीन लिहिणार आहेस का आता. व्हॉट आर यू डुइंग. हे बघ, प्रोफेशन इज प्रोफेशन, हनीमून इज अदर ऍक्टिव्हिटीज. अदर ऍक्टिव्हिटी का. अदर ऍक्टिव्हिटी. अरे म्हणजे ते. अरे खूप तयारी केली यार मी अदर ऍक्टिव्हिटीची.
ओंकार अरे नाईट शिफ्ट लागली आहे तिकडे. ही पण नाईट शिफ्टच आहे की नाही? हो पण तिकडे अख्खा क्रू थांबलाय. 60 जण ताटकळतायत तिथे. 61 लोक तात्काळतायत. 60 जणांचा क्रू आहे ना. तू काय बोलतोयस? अगं एक मी आहे ना. 61 मी तात्काळतोय. ओके ओके. 5 मिनिटं दे मला प्लीज प्लीज प्लीज. 5 मिनिटं. चल चल. असं नको ना यार प्रिया. यार मी सुट्टी घेऊन आलोय की नाही? हो की नाही? सुट्टी मी पण घेतली होती पण आता माझ्या असिस्टंटने माती खाल्ली. त्याला मी काय करू शकते? अरे मी काय करायचं मला सांग ना. तू 5 मिनिटं दे फक्त मला. 5 मिनिटं दे मग नंतर मी अख्खी रात्र तुझीच आहे. हा 5 मिनिटं. ठीक आहे आता. चल चल. वा प्रिया. ला 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 ना ना ना. हा. ओंकार दूध पितो आणि त्या दुधातलं विष पिऊन तो अस्वस्थ होऊ लागतो. ए काय बोलते? काय बोलते? अरे सिरियल मधला ओंकार तू नाही. सिरियल मधला कोण ओंकार? म्हणजे आमच्या हिरोचं नाव पण ओंकारच आहे. तुमच्या हिरोचं नाव ओंकार आहे? हो ऍक्च्युली आपल्या लग्नाची बोलणी चालली होती ना तेव्हा हे कॅरेक्टर फायनल होत होतं. तर तुझंच नाव ठेवलं हिरोला. तू कशी गुंडू पप्पी आहे काय? बाबू पांडाच 5 मिनिटं थांबतो मी. 5 मिनिटं थांबतो. गंमत बघ ना. काय 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 गंमत काय? ह्या ओंकारचा पण आज हनीमूनचाच सिक्वेन्स आहे. कुठला तरी ओंकार हनीमून करतोय. चांगला आहे चांगला आहे. ठीक आहे. असं छान सुचलं पाहिजे म्हणजे असं ऑडियन्स सिरियल बघताना त्यांचा घास ताटापासून तोंडापर्यंत जाईपर्यंत मध्येच ओल्ड झाला पाहिजे असा सीन पाहिजे काही. मी सुचवलं असतं का तुला पण माझ्या समोर एवढं छान पंचपक्वान्न ठेवलेलं असताना दुसऱ्या ताटाकडे माझं लक्ष का जाईल? थांब ना ओंकार थांब ना जरा. काय? थांब ना तुझ्या भावनांना थोडा आवर घाल ना. भावनांना काय आवर घाल? हनीमून पे में हनीमून पे भावनांना आवर घाल. सोच म्हणजे तू विचार कर. हनीमून पे भावनांना आवर घाल म्हणजे पोहायचं पण आहे पण चड्डी पण नाही ओली झाली पाहिजे. ऐसा नाही. हनीमून पे में 5 मिनिटं दे मला. माझं आता सुचलंय मी पटकन लिहिते आणि आपण कंटिन्यू करू. 5 मिनिटं. हा 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटं मग आपण घे तू 5 मिनिटं. 5 मिनिटं घे तू. व्हायचे 5 मिनिटं. ठीक आहे तू पटकन. हा मेल केलाय सीन चेक करा आणि प्रॉपर ट्रीटमेंट द्या सीनला प्लीज. 1.5 तास लागेल ना हा सीन उरकायला? हा अर्ध्या तासात फ्री होईन मी. मग मी पुढचा सीन लिहिते. अर्धा तास का? अर्धा तास? अरे नाही रे ओंकार. नाही रे ओंकार म्हणजे आधी सांगायला लागतं ना म्हणून. तू 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 मला नाही माहिती यार. बस तू बस म्हणजे बस मी इथेच आहे. तुला माहिती आहे तुला बघितल्यापासून मला तू केवढी आवडतेस. केवढी आवडते? मला खूप आवडतेस तू. हो. माझ्या हृदयातून तुला काय ऐकू येत आहे? फोनची रिंग. एकच मिनिट. 2 मिनिट. 2 मिनिटं. एडीचा फोन आहे प्लीज. उचल. काय रे पायस? हा बोल प्रस्तावना नंतर कर. बोल काय ते मुद्द्यावर ये. विषाच्या बाटलीवरती काय लिहिलं? अरे विषाच्या बाटलीवरती पॉइझनच लिहिणार ना का पायस लिहिणार आहे? विषाच्या बाटलीवरती अख्ख्या इतिहासात सिरियलच्या दुसरं काही लिहिलंय का? काय फालतू प्रश्न विचारता रे? डिक्शनरीत बघून लिही स्पेलिंग. मी सांगणार नाहीये. भयस माझं डोकं फिरवू नको. मी तिथे येऊन मारेन तुला. फालतू कामांसाठी फोन करू नका रे मला. ठेवा मी मीटिंग मध्ये.
मीटिंग नको म्हणूस तू, बाकी तू काही मूर्ख असतात रे, आय नो. मूर्ख असतात ऍब्सोल्युटली. येस, सगळं रायटरनी द्यायचं, काही डोकी लावत नाही. बरं, हरकत नाही. चॅनलचं प्रेशर असतं ना रे त्यांचं, आय नो. म्हणून प्रत्येक गोष्टीत विचारत बसतात ते. ये अरे पण बिंडोक आहेत का, म्हणजे काही बेसिक गोष्टी कशा विचार. हे सगळे एडीज आहेत ना आमच्या सेटवरचे, हे आपल्याला काय करायचंय, चल कुठे चल काय मला उचलून घे असं आहे काय. हे काय जेस्चर आहे, रोमांस चालू आहे ना. चल म्हणजे काय, जरा असं नको ना यार प्रिया. चल काय करतेस यार, रोमॅन्टिक होऊ दे, थोडं रोमॅन्टिक होऊ दे ना. हनीमून आहे की नाही, माझा पहिलाच आहे, जरा रोमॅन्टिक होऊ. माझाही पहिलाच आहे ना, असं बोलशील. अगं पण मग तू चल करतेस, घाई नको ना करू. बरं ठीक आहे. हा, कशाला घाई करवतीस. आता अर्ध्या तासात त्यांचे फोन यायला लागणार. का फोन येत आहेत मला कळत नाहीये यार त्यांचे. अरे आमचा डिरेक्टर फास्ट आहे रे, तो चेपवतो सीन. मी काय करू, तो रपारप मिनिटं काढतो फक्त. आता मी हा सीन पाठवलाय ना, 1.5 तासाचा सीन आहे, पण तो अर्ध्या तासात मला फोन करणार, मॅडम सीन दो, मास्टर काढून झालाय, क्लोजेस मी नंतर काढतो, मॅडम सीन दो. अरे सीन दो काय सीन दो, कॉम्बिनेशनचे सीन्स आहेत. आज त्याला सगळे आर्टिस्ट एकत्र मिळाले तर त्याचं एकदम सगळ्यांना एकत्र घेऊन मास्टर्स काढेल, मग नंतर क्लोज काढेल. आणि जरा थांब, तुम्हाला हे का सांगतेस, मला नाहीये इंटरेस्ट ह्यात. प्रिया, आपण दोघं आता एकत्र आलोय की नाही, मग आपलं कॉम्बिनेशन कसं आहे ते बघ ना. मग आपण किती क्लोज होतोय एकमेकांच्या, ते महत्वाचं आहे ना. आणि आपला काय सीन क्रिएट होणार आहे ते बघ. ओके माय मास्टर, ओके. काय चाललंय तुझं. ओके. आणि तो असेल, तो फास्ट बीस असेल, तो चेपत असेल, मैं नहीं चेपेगा. मैं पहिले बोल, मैं नहीं चेपे. मला काय मिनिटाचं ये कुछ नाही आहे, समजा. आपण करायची तर डायरेक्ट आर्ट फिल्म, बघायची तर बघा, नाही तर मला सांगते किरकिर करू नको यार प्रिया, मला एकदम बोर व्हायला लागलाय आता. सॉरी नको प्लीज. सॉरी. एवढ्या जवळ येऊन शब्द तोच बोलतोयस तू, म्हणजे मला काही कळत नाहीये. ठीक आहे. अरे यार, आपला हनीमून आहे हे पण लक्षात ठेव ना यार प्रिया. आपला हनीमून आहे यार. आय नो म्हणजे आता इमर्जन्सी आली ना ओंकार, मी तरी काय करू. आणि ते असिस्टंटने माती खाल्ली ना, त्यामुळे सगळं. मला नको सांगू की असिस्टंट बिस्टंट मेरे को मत बता. ते बघ ते किती छान आहेत बघ. त्यांना आता बाळ होईल. आता हे घ्या, हे तुमचं बाळ घ्या. मी आता सगळं बाजूला ठेवलंय, लॅपटॉप तिकडे, फोन तिकडे. मी फक्त तुझी आहे. माझी वगैरे नको म्हणूस तू. नको काय आणतात हनीमूनला यार. तू लॅपटॉप घेऊन आलीस हनीमूनला. काम असतं ना बाबू. काम ह्या शब्दाचे 2 अर्थ आहेत, हे पण समजून घे. कळलं का. उगाच तुम्हाला काय बोलायला ना. मी काय आणलंय बॅगेत तू बघशील ना, असं करशील. मला दाखव काय आणलंयस तू बॅगेत. अजिबात नाही. आता अजिबात नाही. एक मेसेज. आता अजिबात नाही प्रिया. शेवटचा मेसेज. एवढी गोड काय, चिडता पण येत नाही यार तुझ्यावर. घे. थँक्यू यार. काय करायचं प्रोडक्शनच्या डांगेंचं. हे बघ काय मेसेज पाठवलाय. काय करायचं यार. हनीमूनचा सीन हॉल मध्ये शिफ्ट करू का. सगळे सीन हॉल मध्ये आहेत, टायमिंग बच जाएगा. काय करायचं. मी काय करू. अरे दुधाचा ग्लास आणते रे ती बेडरूम मध्ये, हॉल मध्ये कसं करणार. अगं आपलाच बेडरूम मध्ये पण नाही होते यार. काय बोलतेस यार तू. आणि हा डांगे कॉन्सेप्ट सुचवतो म्हणे. कशाला उगाच काहीतरी मला त्या प्रोडक्शन वाल्याचं सांगतेस ना, मला काही कळतच नाहीये प्रिया. मी यांना ना एकदा सुनवते. तू फोन नको तू फोन करू नको आता प्लीज. तू फोन नको करू. माझी चिडचिड होईल आता. तू फोन नको करू. व्हॉइस नोट पाठवते मी. टेक्नॉलॉजीकडे ना सगळ्याचे उपाय आहेत यार. आय हेट टेक्नॉलॉजी यार. हॅलो डांगे,
हनीमूनचा सीन ना बेडरूम मध्ये व्हावा असं मला वाटतं. तुम्हाला जर का वेगळं वाटत असेल तर ऐकून घ्या. हनीमून हा तरल असतो. हा ठहराव की चीज है भाई, इसको चेपो मत. समझ रहे हो बात? त्याला ना एका आर्ट फिल्म सारखं बघा, तसं ट्रीट करा त्याला. कळतंय तुम्हाला? आणि प्रोडक्शन कॉस्ट बरोबर ना कॉन्टेंटचा पण विचार करा. कॉन्टेंटच चालतो अजूनही. झालं तुझं हा झालं. रेडी रेडी म्हणजे काय? आपण लपाछुपी खेळतोय का? रेडी आपण हे रेडी नाही यार प्रिया, नाही मला नाही असं जमणार. प्लीज सॉरी. मी खूप वेगळा इमॅजिन केला होता आपला हनीमून. मी फिल्मी आहे, मी रोमॅन्टिक आहे. मला ते तसं मला तू अशी प्रॉपर कधी वेळ देणार आहेस प्रिया? मला तू हवी आहेस यार. फक्त सतत तू काम 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 काम. हनीमूनच्या दिवशी पण काम यार प्रिया. अख्खा दिवस दे विदाऊट एनी टेक्नॉलॉजिकल डिव्हायसेस. लॅपटॉप नको मला, फोन नको, काही ब्लूटूथ हे वॉच काही नको मला. सांग मला तू कधी भेटणार आहेस? जेव्हा आमच्या सिरियलचे लीड आर्टिस्ट सुट्टीवर जातील तेव्हा आम्हाला सुट्टी मिळेल. आता मी माझा हनीमून तुझ्या ऍक्टर लोकांवर अवलंबून राहणार आहे? ते सुट्टी घेतील तेव्हा मला हनीमून करायला मिळणार आहे प्रिया? एकही दिवस वेगळी आहे. अजून एक दिवस आहे. कधी? दिवाळीचा पहिला दिवस. नोव्हेंबर. एका वर्षानंतर मी करायचंय माझा. क्या बात है यार, क्या बात है म्हणजे यार. व्हॉट अ लाईफ, व्हॉट अ लाईफ. या असंच असतं अरे क्रिएटिव्हचं. आम्हाला अशी वेगळी सुट्टी नसते. जेव्हा ऍक्टर्सना सुट्टी असते तेव्हाच आम्हाला सुट्टी असते. त्यामुळे आणि अशी मी आहे ना. हे बघ, 1 तास सीन लिहिला, 1 तास चॅनलशी बोलणं झालं, 1 तास तुला, परत 1 तास आईंना, परत फॅमिलीला, मग परत सीन लिहिला. असं नको 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 मला हे सांगूस प्लीज. आता त्रास होईल मला. अरे मला आधी का नव्हतं माहिती? मी किससे शादी किया यार. मला असं झालं की यार क्रिएटिव्ह म्हणजे मस्त रंगबिरंगी आयुष्य यार. वेळ लागेल यार मला इथे. असं मला हनीमून लावून वेळ लागायची पाळी आली. मला असं वाटतं यार पागल. तू जा यार. तुझा करू नको. असं नको करू म्हणजे मारे. चल असं नाही करू. मला सांगू नका अरे. चल मला नको सांगू. पागल व्हायची वेळ आली आहे माझ्यावर. आणि बस खुश. पागल झालो, वेळा झालो बस. काय केलंस तू आता? काय केलं मी? आता काय केलं परत का? म्हणजे काय करते? करत राहा. अरे आमच्या सिरियल मध्ये ना एक कांती नावाचा धीर यायचा. करेक्ट जात हे मॅनरिझम. कर ना. तू पागल आहेस काय काय? तू पागल आहेस? अख्खं टेलिस्कोप घरात आणशील आपल्या? मला नाही करायचं यार तुझ्या बरोबर. काय तू जा, तू एकटी बस, तू सीन ली. मी माझे हंस घेऊन जातो. तू जा, मला नाही करायचं काय.